हेलो नमस्ते, मैं दिलीप सिंह देशमुख आप सभी का स्वागत करता हूँ विश्व शांति दर्शन में। विश्व शांति दर्शन के संस्थापक, ज्ञान योगी, धर्मयोगी और कर्मयोगी डॉक्टर विश्वनाथ दा कराड़, उनकी संकल्पना से इस कार्यक्रम की निर्मित की जा रही है। आज हम जिस व्यक्तिमत्व के बारे में बात करने वाले हैं उन्हें हम हिंदू हृदय सम्राट तो कुछ लोग मराठा गौरव कहते हैं। वो आज भी गणराज्य के महानायक माने जाते हैं। उनका नाम एक अदब और सम्मान के साथ लिया जाता है। प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति की। छत्रपति शिवाजी महाराज भारतीय इतिहास के पराक्रमी योद्धा माने जाते हैं। वीरता और साहस की प्रतिमूर्ति श्री छत्रपति शिवाजी महाराज का जन्म पुणे स्थित शिवनेरी किले पे हुआ। छत्रपति शिवाजी महाराज के जन्म के समय पूरे भारत पर मुगलों का राज था। छत्रपति शिवाजी महाराज वो शख्स थे जिन्होंने औरंगजेब जैसे क्रूर शासक को नाक को चने चबा दिए थे और उन्होंने मराठा साम्राज्य की स्थापना की। छत्रपति शिवाजी महाराज के पिता शहाजी भोसले और माता जीजाबाई थी। जीजाबाई एक विद्वान महिला थी। उन्होंने शिवाजी महाराज को बचपन में ही महाभारत, रामायण और वीरता के किस्से सुनाए। इस बात का उनके जीवन पर गहरा असर हुआ। जब शिवाजी महाराज छोटे थे तब जीजा माता उन्हें खेल खेल में युद्ध लड़ना, तलवार चलाना ये सब सिखाया करती थी। इसी कारण छत्रपति शिवाजी महाराज बचपन से ही एक कुशल योद्धा थे। तो चलिए इसी के साथ आज का प्रोग्राम शुरू करते हैं मन की बात दिलीप सिंह के साथ। आइए हमारे कुछ दोस्तों से बात करते हैं। श्री छत्रपति शिवाजी महाराज के बारे में वो क्या जानते हैं, श्री छत्रपति शिवाजी महाराज का जन्म स्थान कौन सा है, आइए उनसे जानते हैं और बात करते हैं। श्री छत्रपति शिवाजी महाराज के बारे में आपको क्या पता है? श्री छत्रपती शिवाजी महाराज हे 1600 शतकातले सर्वात ग्रेट लीडर म्हणून ओळखले जातात। शिवाजी महाराज एक शूरवीर होते। ते सर्वात अप्रतिम असे राजे ठरले। इंडियन नेव्ही, फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात त्यांना। शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली होती आणि शिवाजी महाराज असे महाराज होते की ज्यांनी स्त्री सुरक्षाबद्दल जास्त इन्फ्लुएन्स घेतला होता। त्या काळात स्त्रियांना जास्त सुरक्षा होती आत्ताच्या काळापेक्षा। आणि पुढे जाऊन त्यांनी एक एक्झाम्पल सेट केलं की गव्हर्नमेंट कशी चालवू शकतो आपण, आणि आत्ताच्या ह्या युगात हे खूप महत्वपूर्ण ठरेल। श्री छत्रपति शिवाजी महाराज जी ने अपना राज्य चलाने के लिए अष्टप्रधान मंडल की स्थापना की, जिसे भारतीय संविधान में आज भी माना जाता है। जर शिवाजी महाराज ह्या काळात असते तर स्त्रियांना आज खूप सुरक्षित एक एन्व्हायरमेंट भेटला असता। श्री छत्रपति शिवाजी महाराज जर आजच्या काळात असते तर आजचं वातावरण कसं असतं? तर श्री शिवाजी महाराज आजच्या काळात असते तर जे रेप्सची जी पर्सेंटेज आहे ती फार कमी दिसली असती आणि सेफ प्लेस असतं हे पूर्ण वर्ल्ड ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्यांनी लीड केलं असतं। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मराठ्यांकडे खूप कमी सैनिक असतानाही आपण खूप किल्ले जिंकलो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमी कावाचे खूप ज्ञान होते। मीन्स कमी सैनिक असतानाही ते खूप किल्ले जिंकले आणि ते धैर्य, आपल्या जे मावळे होते त्यांना खूप धैर्य होतं। त्यामुळे आपण मुघलांकडे एवढे सैनिक असतानाही आपण जास्त वॉर जिंकत होतो। आपल्या मावळ्यांबद्दल खूप जास्त प्रेमळ होते आणि ते सगळ्या जातीच्या मावळ्यांना एकसाथ आणायचे आणि कोणताही भेदभाव नव्हते करत। श्री छत्रपति शिवाजी महाराज हिंदू मुस्लिम ऐसे कोई भेदभाव नहीं करते थे। इतना ही नहीं तो उनके सेना में तोप खाने के प्रमुख इब्राहिम गोदी थे और गुप्तहेर विभाग के प्रमुख मौलाना हैदर अली थे। इतना ही नहीं तो शिवाजी महाराज ने अपनी राजधानी रायगढ़ में अपने महल के सामने ही मुस्लिम श्रद्धालुओं के लिए एक मस्जिद की स्थापना की। उन्होंने कभी हिंदू मुस्लिम ऐसा कोई भेदभाव नहीं किया। तुम्ही कधी गडावर फिरायला गेलेत का? हो, गेलो ना सिंहगडला। सिंहगडला गेलात तर तिथं जाऊन तुम्हाला कसं वाटलं? तिथं निसर्ग सौंदर्य पण चांगले, पण लोक खूप कचरा वगैरे टाकतात।
म्हणजे तिथलं जे पहिले नेचर होता, आता नेचर खूप गर्दी होते तिथं, खूप पॉल्युशन होतं तिथं. आणि लोक काय करायला पाहिजे, गाडी वगैरे सगळे खाली लावायला पाहिजे. तर आता सगळे एकदम वर घेऊन येतात, त्याच्यामुळं फुल पॉल्युशन होतं तिथं. आणि जे खातात तिथंच कचरा टाकतात, प्लास्टिक बॉटल असते, ते धूम्रपान वगैरे ते करतात, ते नाही करायला पाहिजे वर. अच्छा, म्हणजे गडावरती धूम्रपान करतात. हो. आपल्याला ते जपलं पाहिजे. म्हणजे आपण फिरायला जातोय तर आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान कोणतं? जन्मस्थान पुणे, शिवनेरी किल्ला. शिवनेरी किले पे स्थित शिवाई माता के मंदिर के नाम से छत्रपति शिवाजी महाराज का नामकरण किया गया. श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते? नाही, श्री दादाजी कोंडदेव. त्यांनी 13 वर्ष त्यांना शिकवलं. भालाबट्टा यूज करायला शिकवलं. त्याच्यानंतर घोडेसवारी, तलवारबाजी आणि अजून बऱ्याच युद्धनीती शिकवल्या होत्या. पुणे में स्थित लाल महल में छत्रपति शिवाजी महाराज का बचपन गुजरा. वहीं पर दादाजी कोंडदेव, जो छत्रपति शिवाजी महाराज जी के गुरु थे, उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज जी को शस्त्र और शास्त्रों का ज्ञान दिया. श्री छत्रपति शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी महाराज असं का झालं? शिवनेरी किले पे स्थित शिवाई माता के मंदिर के नाम से छत्रपति शिवाजी महाराज का नामकरण किया गया. शिवाजी महाराज यांच्याबद्दल एखादा इन्सिडेंस इतिहासामधला? छत्रपती शिवाजी महाराजना कधी पण कास्ट डिस्क्रिमिनेशन नव्हते करत. मुघल असू किंवा मराठा असू, ज्यांनी कधी स्त्रीवर अन्याय केला ना, तर शिवाजी महाराज त्यांना शिक्षा द्यायला मागं पुढं नव्हते बघत. तो कोणत्याही समाजाचा असू किंवा कोणत्याही जाती धर्माचा असू. शिवाजी महाराज यांचा सर्वात फेमस असा जी घटना आहे ती म्हणजे प्रतापगडची. तेव्हा अफजल खान आणि शिवाजी महाराज गडाच्या खाली भेटणार होते आणि गडाची जेव्हा भेटण्याची वेळ जी ठरली होती ती दुपारची होती, 12 वाजेची. कारण की शिवाजी महाराज यांचं ब्रेन इतकं शार्प होतं की जर वरती बघितलं असतं अफजल खानांना की किती सैनिक येत आहे शिवाजी महाराजांसोबत, हे त्यांना कळालं नसतं. त्यामुळे त्यांनी 12ची ही वेळ ठरवली होती. मिठीत घेतलं आणि अफजल खान चालाकीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं. तरी देखील त्यांनी आपल्या नखांनी त्यांच्या वाघनखांनी त्यांचं पोट फाडून अफजल खान यांचा वध केला प्रतापगडाच्या खाली. राजमाता जिजाबाईबद्दल तुमचं काय मत आहे? राजमाता जिजाबाईंनी ना श्री शिवाजी महाराजांना खूप काही शिकवलं होतं. म्हणजे जसं की रामायण शिकवलं होतं, ते चाणक्य नीती शिकवली होती, ते पॉलिटिक्स शिकवलं होतं. अँड महाभारतातले खूप असे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे की ज्यांनी की म्हणजे एक स्वराज्य किंवा एक कोणतं पण एक नेशन चालू शकतं, हे अशा बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या लाईफवर फार इन्फ्लुएन्स केलं. जसं की पॉलिटिक्स शिकवलं, त्याच्यानंतर सर्व काही त्यांच्याकडूनच शिकले. जे माइंड गेम्स होते, जे कसे किल्ले जिंकायचे किंवा कोणत्या वेळी कोणती घटना घडू शकते, हे जे पहिलेच ते मेमराईज करू शकत होते, हे फक्त जिजामाता यांच्यामुळे होते. श्रीमाता जिजाऊ यांनी श्री शिवाजी महाराज यांना स्त्रियांबद्दल कसे आदर ठेवायचे हे शिकवले. ही फार महत्त्वपूर्ण शिकवण होती, जी त्यांनी पुढे जाऊन कोणतीही स्त्री हत्या नाही केली व स्त्रियांना आदर केला व स्त्रियांसाठी एक सेफ प्लेस म्हणू शकतो असं एक रयत स्थापन केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा युद्धनीती कोणती होती? गोरिला वॉरफेअर. ह्या नीतीने त्यांनी फार युद्ध जिंकले आणि हे फार महत्त्वपूर्ण स्ट्रॅटेजी होती त्यांच्या पूर्ण लाइफ में। आशा करता हूँ आप सभी को हमारा ये प्रोग्राम बहुत पसंद आया होगा। श्री छत्रपति शिवाजी महाराज को महाराष्ट्र में एक देवत माना जाता है। उनके विचार और उनकी वीरता के किस्से आज भी सुनाए जाते हैं, पर कहीं ना कहीं हम उन्हें भूलते जा रहे हैं। उनके समाज व्यवस्था, उनकी न्याय व्यवस्था, हर चीज़ को हम भूलते जा रहे हैं। पर आज उनका जन्मदिन है। विश्व शांति दर्शन की ओर से श्री छत्रपति शिवाजी महाराज को शतशः नमन करते हैं। तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन।